नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण वर्णविचार हे पाहणार आहोत. याच्यामध्ये एक तक्ता अति महत्त्वाचा आहे, ते आपण घेणार आहोत. हे पुस्तक जर पाहिलं तुम्ही तर हे पुस्तक आपल्याला अतिशय लोकप्रिय पुस्तक आहे. सुगम मराठी व्याकरण व लेखन, मोरा वाळंबेचे हे पुस्तक आहे. त्या पुस्तकातलं 4थं प्रकरण आहे वर्णविचार. स्वरप्रकार, वर्णप्रकार काय काय राहतात? वर्णप्रकार राहतात, स्वर असतात, स्वरादी आणि व्यंजने, आणि आपल्याला संयुक्त व्यंजने पण प्रकार एक असतो. इथे जर पाहिलं स्वराचे प्रकार पाहिले तर ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि आदत्त असे एकूण प्रकार आहे. ऱ्हस्व स्वर म्हणजे अ, ई, उ, रू आणि लू हे ऱ्हस्व स्वर आहे. दीर्घ स्वर आहे आ, ई आणि उ. त्यानंतर स्वर संयुक्त स्वर आहेत ए, उ, औ. आणि आदत्त आहे आ. हे दोन आदत्त आहेत. सुरादीमध्ये आणि आ म्हणजेच अहा हे दोन स्वरादी आहे. त्याच्यानंतर व्यंजनाचं जर पाहिलं आपण इथं स्पर्श व्यंजने, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि स्वातंत्र्य हे त्याचे प्रकार आहेत. आता स्पर्श स्वर व्यंजनाचे प्रकार आहे कठोर, मृदू आणि अनुनासिक हे त्याचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं कठोर क, च, क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ हे त्याचे प्रकार आहेत. मृदू व्यंजने आहेत ग, घ, ज, झ, न, ढ, द, ध, ब, भ हे मृदू स्पर्श व्यंजनाची आहेत. त्याच्यानंतर अनुनासिक याची उदाहरणं जर पाहिले न, त्र, न, नाचन आणि मगर्म. अर्धस्वर काय आहेत तर य, र, ल आणि व हे अर्धस्वर आहेत. त्याच्यानंतर उष्मे जर पाहिलं, उष्मे जर विचारलं तर शामृक्ष, षट्कोंश आणि ससास आहे. महाप्राण ह आहे आणि स्वतंत्र काय आहे आपलं अळ आहे. आता क्ष आणि ज्ञ तुम्ही याच्यात मिसिंग आपल्याला दिसते, म्हणजे दिसत नाही, तर त्याच्याबद्दल इथं माहिती आपल्याला आहे, त्यांच्याबद्दल स्पष्टीकरण आहे. तर क्ष व ज्ञ मूलध्वनी आहेत असे वाटते, प्रत्यक्षात ती संयुक्त व्यंजने आहेत. काय आहेत ही संयुक्त व्यंजने? तर आपल्याला हे क्ष आणि ज्ञ काय आहेत, संयुक्त व्यंजने जर विचारली तर क्ष आणि ज्ञ आहेत असं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आता त्याला एवढंच. अजून काही पुढच्या क्लासमध्ये आपण अजून मराठी व्याकरणाची माहिती घेऊ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.